नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत। तर आता ही रम्या शांत बसतच नसते। तिच्या हातामध्ये फुटलेला पेनड्रॉय घेऊन फोनवर बोलतच ती खाली येत असते आणि फोनवर बोलत असते की तुम्ही आशीर्वाद बंगल्याजवळ आले आहात का? बरं ठीक आहे, मग गेटमधून आत या आणि मेन डोअर जवळ या। आता त्या मेन डोअरवर एक माणूस येतो, त्याचं नाव असतं समीर। आता रम्या फुटलेला पेनड्रॉय त्या समीरकडे देतच म्हणते, हा घ्या, पेनड्रॉय आहे। आता तो माणूस तो कागदामधील फुटलेला पेनड्रॉय पुढी उघडून पाहत असतो। त्यावेळेला रम्या म्हणते, अहो इथेच कशाला पाहताय, तुमच्या शॉपवर जाऊन पहा ना। त्यावेळेला तो माणूस म्हणतो, अहो बघितल्याशिवाय कसं कळणार हे चांगलं होणार आहे की नाही। त्यावेळेला त्या पेनड्रॉयचे तुकडे तुकडे पाहून तो माणूस म्हणतो, हे कसं काय ठीक होऊ शकतं, हे तर सगळं चपट झालं आहे। त्यावेळेला रम्या म्हणते, अहो याची कंडिशन तुम्हाला सांगितली होती मी, तरीही तुम्ही म्हणाला होतात की यातील सगळा डेटा मी तुम्हाला काढून देतो म्हणून। आता तो माणूस तो फुटलेला पेनड्रॉय पाहून म्हणतो, अहो याच्यातून डेटा काढणे म्हणजे चमत्कार करण्यासारखंच आहे। त्यावेळी रम्या म्हणते, अहो करा मग चमत्कार, आणि तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका, तुम्ही जेवढे म्हणाल तेवढे पैसे मी तुम्हाला द्यायला तयार आहे। आता तो माणूस देखील खूपच खुश होतो आणि तेथून निघून जातो। आता रम्या त्याला घालवून अशी आनंदातच मागे वळून येत असते, तेवढ्यातच पुढून येते नंदिनी। आता रम्या नंदिनीला पाहून थोडीशी घाबरते आणि म्हणते, नंदिनी तू कधी आलीस? त्यावेळी नंदिनी म्हणते, आले, थोड्या वेळापूर्वीच आले। आता रम्या म्हणते, अच्छा, म्हणजे इतका वेळ तू इथे माझ्या मागे थांबून माझं बोलणं चोरून ऐकत होतीस का? आता नंदिनी म्हणते, तुझं बोलणं चोरून ऐकायची मला काही गरज आहे? हे घर माझं आहे, मी या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये उभी राहू शकते, बसू शकते, अगदी मी काहीही करू शकते। म्हणजे चोरून ऐकण्याची गरज त्यांनाच असते ज्यांना दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये नाक खुपसण्याची सवय असते। आता नंदिनी चांगली खडसावूनच रम्याला विचारत असते, आता काय चाललंय ग तुमचं? कोण होता तो माणूस? असं विचारल्यानंतर रम्या खूपच घाबरते आणि तो असं चाचपडतच बोलायला सुरू करते, डिलिव्हरी बॉय होता तो, एक साधा। आता नंदिनी दोन्ही हातांकडे पाहतच म्हणते, अच्छा डिलिव्हरी बॉय होता का? मग डिलिव्हरी कुठं आहे? अगं रम्या, डिलिव्हरी बॉय होता ना तो, मग कोणती तरी वस्तू देऊन गेलाच असेल ना तो। आता नंदिनीच्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरे रम्या देत नाही, ती खूपच घाबरलेली असते आणि नंदिनीपासून सुटका मिळवण्यासाठी आई मला बोलवत आहे असं म्हणून तेथून धावण्याचा प्रयत्न करत असते। तेवढ्यातच नंदिनी रम्याचा कच करून हात पकडते आणि जोराने मुरगळते। आता नंदिनीने असा जोराने हात धरल्यानंतर रम्या ऐग ऐग अशी ओरडायला सुरू करते। आता नंदिनी काही केल्याने हात सोडायला तयारच नसते। आता नंदिनी म्हणते, मी काय विचारलंय रम्या? माझ्या प्रश्नांची उत्तरे दे पहिल्यांदा, मी काय विचारत आहे तुला, बोल पटकन। आता नंदिनी खूपच चिडलेली असते आणि रम्या मात्र विवळत असते। आता तेवढ्यातच तिकडे जीवा महाजनी काकांबरोबर फोनवर बोलत आहे, तो सीन दाखवला आहे। आता जीवा आरशामध्ये पाहत पाहतच फोनवर बोलत असतो आणि महाजनी काकांना म्हणत असतो, हॅलो काका, काय चाललं आहे, कुठेपर्यंत आले तुमची तयारी? आता महाजनी काका म्हणत असतात, अरे दुपारचीच फ्लॅट आहे आणि मी आता माझं पॅकिंगच करत आहे, आणि हे बघ आता मी कानाला हेडफोन लावूनच तुझ्याशी बोलत आहे। आता काका, तुम्ही ज्या ज्या वेळेला आता एका कानामध्ये हेडफोन घालाल त्या त्या वेळेला तुम्हाला माझीच आठवण येईल। त्यावेळेला महाजनी काका म्हणतात, अरे जीवा, हो हो नक्कीच, आणि जीवा तिकडे गेल्यानंतर मी तुला खूपच मिस करीन, आणि जीवा खरं सांगायचं झालं तर माझी ही दिवाळी चांगली फक्त तुझ्यामुळेच झाली। आता जीवा म्हणतो, सर खरं तर दिवाळीच्या अगोदर नंदिनीच्या चेहऱ्यावर आनंद तुमच्या मदतीनेच आणू शकलो। अरे जीवा, हे तर खरंच आहे, पण तुझी आणि माझी भेट देवानेच घडवून आणली आहे, आणि जरी मी तुला भेटलो नसतो ना तरी तू तुझ्या स्वतःच्या हिमतीवर नंदिनीला आनंद निवास परत मिळवून दिलंच असतं। आता जीवा म्हणतो, हे तर खरंच आहे सर, पण नंदिनीला तिचं आनंद निवास परत मिळवून देण्यासाठी मी खूप मोठी किंमत मोजली आहे। आता इकडे महाजनी काका थोडे सिरियस होऊनच म्हणतात, एक मिनिट जीवा, तू एवढी मोठी रक्कम कुठून आणलीस बरं, आणि तू मला याबद्दल काही सांगितलंच नाहीस? त्यावेळेला जीवा आता विषय टाळतो आणि म्हणतो, अहो सोडा ना सर, काय आपण या विषयावर बोलत आहोत, आणि सर तुमची फ्लॅट दुपारची आहे, तुम्ही आता तुमचं आवरा, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पुढच्या वेळेला तिकडून येताना या मित्रासाठी नक्की काहीतरी घेऊन यायचं। आता महाजनी काका मात्र जीवाचं काहीच ऐकत नसतात, ते म्हणत असतात, हे बघ जीवा, तू हसून हा विषय बदलू नकोस, तुझ्या या हसऱ्या चेहऱ्या पाठीमागे किती दुःख आहे ते मला माहित आहे। जीवा, काय काय खरं आहे ते मला पटकन सांगून टाक, तुला नंदिनीची शपथ आहे। असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, काय सर, तुम्ही तर नंदिनीची शपथ
शपथ घालून माझी दुखती शिरच पकडली. आता जीवा म्हणतो नंदिनीचं आभाळ परत मिळवण्यासाठी मी माझ्या पायाखालची जमीनच विकली. आता जीवा थोडा सिरियस होऊनच म्हणत असतो, मी सौदा केला आहे जागेचा, गुंतवणुकीचा आणि गेलेल्या माणसांच्या आठवणीचा. आता इकडे रम्या चांगलीच ओरडत असते, अगं नंदिनी सोड, माझा हात दुखत आहे. त्यावेळी नंदिनी म्हणते, जोपर्यंत तू माझ्या प्रश्नांचं उत्तर देत नाहीस तोपर्यंत तुझा हात मी सोडणार नाही. आता या दोघींचा असा दंगा चाललेलाच असतो. तेवढ्यातच वसुआत्या तिथे धावत येतात. आता वसुआत्या येऊन पटकन नंदिनीच्या हातून रम्याचा हात सोडवतात आणि सोड तिचा हात सोड असं नंदिनीला म्हणत असतात. आता रम्या देखील आई ग अशी रडत असते. आता नंदिनी म्हणते, वसुआत्या मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईन, पण पहिल्यांदा तिने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. आता वसुआत्या म्हणतात, कोणत्या प्रश्नाचं उत्तर रम्याने द्यायचं आहे? त्यावेळी नंदिनी म्हणते, मी तिला प्रश्न केला, दारात एक माणूस आला होता त्याच्याशी ती बोलत होती आणि तो माणूस कोण होता ते सांग. आता रम्या लगेच बोलते, अगं तो एक साधा डिलिव्हरी बॉय होता. आता नंदिनी म्हणते, हो का, साधा डिलिव्हरी बॉय होता आणि एकही वस्तू न देताच तो निघून गेला. आता रम्या म्हणते, अगं तो वस्तू द्यायला नाही तर घ्यायला आला होता. अगं त्याने चुकीच्या पत्त्यावर पार्सल डिलिव्हरी केलं होतं, तेच न्यायला आला होता तो. आता नंदिनी थोडीशी अशी डोळे तिरके करूनच बोलत असते, अच्छा प्रामाणिक, तू नाही रम्या, तो डिलिव्हरी बॉय. तुझ्याबद्दल काय बोलायचं रम्या? असं म्हटल्यानंतर नंदिनी थोडंसं खडसावूनच बोलते, रम्या एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे या घरामध्ये जर काही वाईट घडवण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. आता वसुआत्या लगेच मध्ये बोलायला सुरू करतात, नंदिनी बस, या सुरामध्ये रम्याशी तू बोलायचं नाहीस. आणि काय ग, तू घरामध्ये काही CCTV आहेस का? आम्ही काय करतोय काय नाही याकडे तुझं सारखं लक्ष असतंय. आता नंदिनी म्हणते, आत्या बरोबरच बोलताय, मी या घरातील CCTVच आहे. तुमच्या दोघींच्या प्रत्येक बारीक हालचालीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी बाबांनीच मला दिली आहे. त्यामुळे जिथे जिथे मला संशय येईल त्यावेळेला मी तुम्हाला असे प्रश्न विचारणार. त्यावेळेला वसुआत्या म्हणतात, काय म्हणालीस? विक्रमने सांगितलं आहे तुला माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी? आता नंदिनी सुद्धा चांगलंच खडसावून बोलत असते, हो बाबांनीच मला सांगितलं आहे, घरात ज्यावेळेला घुशींवर औषधाचा इलाज होत नाही त्यावेळेला त्यांच्या प्रत्येक बारीक हालचालीवर जागं राहून लक्ष ठेवायचं. त्यामुळे आता इथून पुढे तुम्ही दोघी काय करताय हे ध्यानात असू द्या. आता नंदिनी असं म्हटल्यानंतर रम्या चांगली चुटकी वाजवूनच हे बघ नंदिनी असं म्हणत असते. तेवढ्यातच तोच चुटकीचा हात नंदिनी पुन्हा मुरगळते आणि जोराने दाबते. लक्षात असू द्या असं नंदिनी म्हणते. आता रम्या आई ग पुन्हा ओरडायला सुरू करते. आता या रम्याची नंदिनीने चांगलीच जिरवलेली असते. आता नंदिनी हात सोडायला तयारच नसते. आता नंदिनी हात सोडायला तयारच नसते. रम्या तुझ्याकडे माझं बारीक लक्ष आहे हे नेहमी लक्षात ठेव. आता वसुआत्या पुन्हा रम्याचा हात नंदिनीच्या हातातून सोडवून घेतात आणि तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातात. आता त्या दोघी तर निघून जातात, पण इकडे नंदिनी जवळ पिहू येते आणि म्हणते, आता पिहू म्हणते, अगं वहिनी रम्याताईला काय झालं? त्यावेळी नंदिनी म्हणते, पिहू तू या सगळ्याकडे लक्ष देऊ नकोस, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. आता पिहूच्या हातामध्ये वही असते आणि ती पाहून नंदिनी म्हणते, हे काय क्लासचा अभ्यास करत आहे? आता पिहू म्हणते, नाही ग वहिनी, हा माझा अभ्यास आहे. बाबा म्हणतात क्लासचा अभ्यास, शाळेतील अभ्यास असं काही नसतं, प्रत्येक अभ्यास हा माझा अभ्यास म्हणून केला पाहिजे. आता नंदिनी म्हणते, अरे वा किती छान विचार आहेत मिथुन काकांचे. त्यावेळेला पिहू म्हणते, अगं हो बाबा इथे नाही तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तू देशील का? आता पिहू म्हणते, 10 करोड मध्ये किती शून्य असतात ग वहिनी? आता नंदिनी म्हणते, पिहू 8 शून्य असतात. त्यावेळेला पिहू म्हणते, अगं 8 कसे असणार, 7 असणार ना? त्यावेळेला नंदिनी म्हणते, अगं 7 नाही तर 10वर 1 शून्य असतो ना, म्हणून 8 शून्य असतात. आता नंदिनीने सांगितलेलं उत्तर ऐकून पिहू हो तुझं बरोबर आहे, थँक्यू असं म्हणते आणि तेथून निघून जाते. आता नंदिनी मात्र इथे या 10 करोडच्या विषयावरून पुन्हा विचार करायला सुरू करते. आता नंदिनीला आनंद निवासच्या विक्रीमध्ये ज्यावेळेला जीवा 10 करोड म्हणून पुढे येतो तो सीन आठवतो. आता नंदिनी स्वतःच्या मनातच विचार करत असते, जीवानी 10 करोड रुपये कुठून आणले हे शेवटपर्यंत सांगितलंच नाही. आता इकडे पुन्हा महाजनी काका जीवाला म्हणत असतात, जीवा तू नेमकं काय विकलं आहेस? त्यावेळेला जीवा थोडासा रडायला लागलेला असतो आणि म्हणतो, आमची शाहूपुरीमध्ये जी प्रॉपर्टी होती ती मी विकली आहे. शाहूपुरीमध्ये जी जमीन होती ती बाबांनी माझ्यासाठीच घेतली होती, माझ्या नावावर केली होती. म्हणजे बाबांनी ती जागा मिळवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं होतं.
आता जीवा खूपच निराश सुरामध्ये सांगत असतो, मला अजूनही आठवतं या जागेवर केस सुरू होती आणि ती केस जिंकल्यानंतर आईने 101 लाडूचा भोग देवासमोर लावला होता. देवळात जाऊन आईने गोरगरिबांना गोड खाऊ घातलं होतं. आईसाठी ती जागा खूपच महत्वाची होती आणि तीच जागा मी आज विकली आहे. आता महाजनी काका म्हणतात, अरे जीवा, हे काय केलंस तू? त्या जागेशी किती जणांच्या इमोशन्स जोडल्या गेल्या होत्या. आता जीवा म्हणतो, महाजनी काका, हे सगळं मला कळतंय, पण घराचं छत गळायला लागलं तर आपण काय काय झाकणार आहोत? आपल्याला घरही वाचवायचं आहे, घरात पाणीही पसरू द्यायचं नाहीये, आपल्याला पाऊसही थांबवता येत नाहीये. अशा वेळेला आपण एकच गोष्ट सुखरूप ठेवतो आणि बाकी सगळं सोडून देतो आणि नेमकं तेच मी केलं. सगळं काही सोडून दिलं आणि नंदिनीचं आनंद निवास परत दिलं. आता महाजनी काका म्हणतात, अरे पण शाहूपुरीच्या त्या जागेचे 10 करोड रुपये कसे येतील बरं? त्यावेळेला जीवा म्हणतो, नाही काका, नाही आले एवढे पैसे. माझ्याकडे काही एफडीज होत्या, सेव्हिंग होती, त्या सगळ्या ब्रेक केल्या. आणि आता हे आणि ऐकून महाजनी काका म्हणतात, आणि काय केलंस जीवा तू? आता जीवा म्हणतो, आणि मी काय विकलं आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण त्याची मलाच लाज वाटत आहे. नाही जीवा, नेमकं तू काय विकलं आहेस हे मला सांगावंच लागेल तुला. आता जीवा विषय बदलतो, सर जाऊ देल ना, तुम्हाला उशीर होईल, दुपारचीच फ्लॅट आहे ना तुमची. आता जीवा फोन ठेवण्याच्या नादातच असतो. आता सर तुमचं आवरा, पटकन घाईघाईने आवरा आणि निघा, आणि पुन्हा येताना माझ्यासाठी काहीतरी नक्की घेऊन या, असं म्हणतो. बाय बाय करतच फोन कट करतो. आता फोन कट केल्यानंतर जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. आता इकडे मानिनी सर्वांसाठी खिचडीचा नाश्ता बनवून घेऊन आलेली असते. आता तो नाश्ता करण्यासाठी काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी या रे अशी हाका मारत असते. गार होईल, या पटकन असं म्हणतच असते. तेवढ्यातच पार्थ आणि काव्या तेथे येतात. आता पार्थ म्हणतो, आई काय बनवलं आहेस नाश्त्यासाठी? त्यावेळेला मालिनी म्हणते, साबुदाण्याची खिचडी. आता हे ऐकून काव्या खूपच खुश होते. आता काव्या पटकन खुर्चीवर बसते आणि प्लेट घेते आणि ती खिचडी घेणारच असते. तेवढ्यातच पार्थ म्हणतो, नाही तुम्ही नाही खायची. त्यावेळेला काव्या म्हणते, अहो मी का खायची नाही, मला खूप आवडते ती. आता पार्थ ती खिचडी काव्याला घेऊनच देत नसतो. काव्या म्हणते, अहो काय झालंय? त्यावेळेला पार्थ म्हणतो, तुमचं पित्त वाढलं असेल, रात्री तुमची नीट झोप झाली नाही, झोपेमध्येच बडबडत होतात ना, त्यामुळे या साबुदाण्यामुळे शेंगदाण्यामुळे जास्तच पित्त होईल. आता मानिनी म्हणते, अगं काव्या काय झालं, तुला रात्री त्रास झाला का? आता पार्थ म्हणतो, रात्री झोपेमध्ये दचकून उठल्या. आता पार्थ म्हणतो, चांगल्याच झोपेमध्ये काहीतरी बडबडत होत्या, सगळं उघड होईल, सगळ्यांना माहीत होईल असं काहीतरी बडबडत होत्या. आता पार्थ खिचडी घेतच असतो. तेवढ्यातच म्हणतो, हे काय आई, खिचडी गार झाली आहे. आता मानिनी म्हणते, अरे तुम्ही येण्यासाठी किती वेळ केलात म्हणून गार झाली ती. आता मानिनी म्हणते, थांब मी गरम करून आणते. तेवढ्यातच पार्थ म्हणतो, आई तू थांब, मी गरम करून आणतो. आता असं म्हणून पार्थ ती खिचडी घेऊन किचन मध्ये जातो. आता मानिनी काव्याजवळ येऊन बसते. आता मानिनी म्हणते, काव्या काय झालं तुला? त्यावेळेला काव्या म्हणते, तुमची मैत्रीण येऊन गेल्यापासून त्याच विचारात आहे मी. काकू सतत मनामध्ये एक धास्ती असते. जसं चुकीच्या पद्धतीने तुम्हाला हे सगळं कळलं तसं पार्थांना कळलं तर त्यांचा गैरसमज झाला तर काय करू काकू, सांगू का त्यांना सगळं? आता किचन मधून पार्थ म्हणतोस तो, अगं लाइटर कुठं आहे? तेवढ्यातच त्याला लाइटर सापडतो सुद्धा. आता इकडे मानिनी काव्याला म्हणत असते, काव्या तू शहाणी मुलगी आहेस, समंजस आहेस, तू काय करावंस हे तुझा निर्णय आहे. पार्थला सांगायचं की नाही आणि काय सांगायचं, कोणत्या वेळेला सांगायचं हे तुझं तू ठरव. आता मानिनी म्हणते, नवरा बायकोंच्या नात्यामध्ये कधीही पडदा नसावा, पण काही नाती इतकी नाजूक असतात की काही गोष्टी पडद्याआड असलेल्याच बऱ्या, आणि अशा गोष्टी सांगण्याची प्रत्येक नात्यामध्ये एक वेळ असते आणि ती वेळ तुमच्या नात्यामध्ये आली आहे की नाही ते फक्त तुलाच माहित असणार ना. आता काव्या म्हणते, काकू तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? आता वाणिनी म्हणते, हे म्हणजे एखाद्याने हातावर टॅटू केला तर ते दुसऱ्याला सांगण्यासारखं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने टॅटू काढताना आलेला अनुभव किती जरी सांगितला, म्हणजे किती दुखलं काय झालं तरी समोरची व्यक्ती टॅटू काढतानाच त्याला कळणार ना की काय वाटतं ते. हे बघ, मी जे काही केलं असतं ते मानिनी म्हणून केलं असतं, मी जर काव्या म्हणून जे काही केलं असतं ते मला नाही कळणार ना, त्यासाठी मला काव्याच व्हावं लागेल. काव्या कसं आहे, नातं जपणं म्हणजे एखादं लहान मूल सांभाळण्यासारखंच आहे. आपण किती जरी एखाद्याला विचारलं तुम्ही लहान मूल कसं सांभाळलं तर प्रत्येकाचं उत्तर हे वेगळंच असणार ना. काकू काहीच कळत नाही हो, काहीच नाही, मी ना एकदम सडेतोड आणि सरळ बोलणारी मुलगी आहे, पण हे काही जे सिक्रेट्स मी ठेवले आहेत त्याचा त्रास मला होत आहे. आता काव्या म्हणते, काकू मी अशी नाहीये हो. त्यावेळेला मानिनी तिची समजूत काढण्यासाठी तिच्या दोन मैत्रिणींचं
उदाहरण देते. आता मानिनी म्हणते माझ्या 2 मैत्रिणी अगदी तुझ्यासारख्या सरळ बोलणाऱ्या होत्या. त्या दोघींनीही एक मूल दत्तक घेतलं, तेही अगदी तान्ह बाळ. त्या दोन्ही मैत्रिणींपैकी एका मैत्रिणीने मूल मोठं झाल्यानंतर त्याला सांगून टाकलं की तू माझा दत्तक मुलगा आहेस, कारण तिला माहित होतं की माझ्या आणि माझ्या मुलामधील नातं हे घट्ट आहे, त्यामुळे आमच्या नात्यावर काहीच फरक पडणार नाही. तिथेच दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या मैत्रिणीने हे सांगण्यासाठी खूप वेळ घेतला, कारण तिला असं वाटत होतं की आपलं नातं या पात्रतेचं नाही, त्यामुळे तिने खूपच वेळ घेतला. तिचं मूल खूपच सेन्सिटिव्ह आहे असं तिला वाटत होतं आणि ती तर सांगत नव्हती, पण तिच्या मनामध्ये सतत भीती असायची की त्याला कुठून तरी बाहेरून कळलं तर, त्याला कुणी सांगितलं तर, आणि याच कारणामुळे सतत तिच्या डोक्यामध्ये एखादा बॉम्ब ठेवल्यासारखं टिकटिक सुरू असायचं. पण दोघींनीही आपापली अशी वेळ ठरवली आणि अगदी तसंच तुला करायचं आहे काव्या. अगदी तसंच पार्थला कधी सांगायचं, काय सांगायचं आणि कोणत्या वेळेला सांगायचं अगदी तुझाच निर्णय आहे, कारण ती सांगण्याची अधीरता आणि न सांगण्याची कारण ही तुलाच माहित असणार ना. कळतंय ना काव्या तुला, असं मानिनी सांगतच असते. तेवढ्यातच पार्थ गरम करून खिचडी घेऊन येतो. मस्त देशमुख खिचडी तयार झाली आहे. आता पार्थ म्हणत असतो खिचडी सोबतच मस्त काकडीची कोशिंबीर बनवली आहे. त्यावेळेला मानिनी क्या बात आहे, शाब्बास असं म्हणते. आता मानिनी पुन्हा जीवा, नंदिनी या लवकर, गार होईल असं म्हणून हाक मारते. आता पार्थ म्हणत असतो मी थोडा विचार केलाय काव्या, तुम्ही अगदी थोडीशी खिचडी खाऊ शकता. आता पार्थ असं म्हणतच काव्याला थोडीशी खिचडी घालतो आणि काव्या देखील थँक्यू असं म्हणते. आता पार्थ मानिनीला सुद्धा खिचडी घालतो. आता काव्या स्वतःच्या मनातच विचार करत असते पार्थांना कधी आणि काय सांगायचं हा पूर्णपणे निर्णय माझाच असेल आणि ते न सांगण्याचं कारण सुद्धा माझंच असेल. आता मानिनीने हाक मारते म्हणून नंदिनी आणि जीवा सुद्धा नाश्ता करण्यासाठी येतात. ते पाहून मानिनी म्हणते हे बघ, हे दोघे सुद्धा आले. आता मानिनी म्हणते हे काय, किती वेळ नंदिनी? त्यावेळेला नंदिनी म्हणते तेच ना आई, मी केव्हापासून यांना म्हणते चला खाली चला खाली. स्वतःवर प्रेम असल्यासारखं किती उशीर आरशासमोरच उभे होते. आता नंदिनी जीवाला बोलत असते आणि पार्थ मधीच बोलतो हे काय लहानपणीपासूनच आहे. आता मानिनी तर डोक्यालाच हात लावते. आता नंदिनी म्हणते मीच म्हटलं आवाज येतोय तर आपण जावं पुढं. आता नंदिनी अशी बोलतच असते. तेवढ्यातच नंदिनीला उचक्या लागायला सुरू होतात. आता नंदिनीला उचक्या लागत आहे पाहून मानिनी अगं काय झालं तुला, सावकाश असं म्हणत असते. तेवढ्यातच काव्या उठते, ग्लासमध्ये पाणी ओतून नंदिनीला देत असते. पण जीवाने इकडे नंदिनीला पाणी दिलेलं सुद्धा असतं. आता जीवा आपण बसलेल्या खुर्चीवरून उठतो आणि तिथे नंदिनीला बसवतो. हे बघ शांत हो, इथे बस आणि दीर्घ श्वास घे असं म्हणत असतो. आता नंदिनीला जीवा पाणी पाजतो. आता जीवा नंदिनीची खूपच काळजी घेत आहे पाहून मानिनी तर पाहतच राहते. आता इकडे पार्थला सुद्धा गंमत सुचते आणि तिथलाच एक रिकामा ग्लास उचलतो आणि मानिनीच्या तोंडाला लावतो. आई पाणी पी, पाणी पी, तुला ठसका लागेल. त्यावेळेला मानिनी सुद्धा त्याला सपोर्ट करत नको नको असं म्हणत असते. आता हे लक्षात येतं नंदिनीच्या आणि नंदिनी आणि जीवा थोडे शांत होतात. आता हे पाहून नंदिनी म्हणते नाही नाही आता मी ठीक आहे. आता जीवा म्हणतो ठीक आहेस ना. आता इकडे मानिनी मात्र हसायला लागते. आता जीवा ते बसतच म्हणतो आईला म्हणाव एवढी कशाला आठवण काढतेस, हवं तर तुला 4 दिवस माहेरी सोडून येतो मी, तू निवांत तिकडे राहून ये 2 दिवस असं म्हणल्यानंतर मानिनी म्हणते 2 दिवस तुला करमेल का रे तिला सोडून. आता जीवा आणि नंदिनीची गंमत करून पार्थ आणि मानिनी हसतच असतात. मात्र इकडे काव्याच्या मनात काही वेगळाच विचार सुरू असतो. आता ती मनातच विचार करत असते पार्थांना हे सगळं न सांगण्या पाठीमागे माझंच कारण असेल हे म्हटल्या तर मानिनी काकू, पण तेच कारण माझ्या समोरच बसलं आहे. अगदी दुसरा कोणता मुलगा असता तर आजच मी सगळं काही पार्थांना सांगून टाकलं असतं. माझं ज्या मुलावर प्रेम होतं तो मुलगा जीवाच आहे हे जर मी पार्थांना सांगितलं तर अर्थातच पार्थ हे सगळं नंदिनी ताईला आणि मानिनी काकूंना सांगणार आणि आता जे आनंदी चित्र मला दिसत आहे ते राहणारच नाही. अगदी जीवा सुद्धा आता मूव ऑन झाला आहे. नंदिनी ताईला जपतो आहे, तिची काळजी घेत आहे, तिला खुश ठेवत आहे आणि ताईला सुद्धा हे सगळं हवं हवंसं वाटत आहे. आणि मी जर हे नंदिनी ताईला सांगितलं तर ताई तर कोसळूनच जाईल. नाही नाही काव्या तुला हे आता सांगायचं नाही. नंदिनी ताईच्या आनंदासाठी या घरासाठी हे सिक्रेट तुला आणखीन काही दिवस मनात दाबून ठेवावंच लागेल. आता आजचा भाग इथेच थांबू.
थांबवला आहे। पुढील भागामध्ये मात्र जबरदस्त ट्विस्ट दाखवणार आहेत, तो म्हणजे नंदिनी आणि जीवाच्या फोनवर काउन्सिलरचा मेसेज आलेला असतो। आता इकडे काव्या आणि पार्थला सुद्धा तोच मेसेज आलेला असतो। काव्या तो मेसेज पाहून पार्थला म्हणत असते, काउन्सिलरचा मेसेज आला आहे, 3 महिने झाले सुद्धा, आता आपल्याला त्यांना भेटावं लागेल। त्यावेळेला पार्थ म्हणतो, भेटून आपण त्यांना काय सांगणार आहोत। आता पुढील भागामध्ये हे चौघे त्यांच्या डिवोर्स बद्दल काय मत मांडणार आहेत तेच आपण पाहणार आहोत। हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।